नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ राहुल भिंगारकरने 35 वर्षीय सीमा कांबळे हिच्यावर चाकू हल्ला करीत तिची हत्या केली। सीमा विवाहित असून पतीपासून वेगळी राहत होती। राहुल आणि सीमाच्या दरम्यान आर्थिक देवाणघेवाण झाली होती, त्यामुळे वाद निर्माण झाला। उसने घेतलेले पैसे दे नाही तर माझ्याशी लग्न कर या वादातून राहुलने चाकूने हल्ला केला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला असून तपास सुरू आहे। अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या करण्यात आली। अंबरनाथ पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली। प्रेम प्रकरणातून ही भयंकर घटना घडल्याचं सांगण्यात आलेलं आहे। सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला बारकुपाडा परिसरात राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राहुल नावाच्या तरुणाने सीमावर चाकू हल्ला करत तिची हत्या केली, मात्र ही हत्या का करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही। सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते। आरोपी आणि सीमाची मैत्री होती। अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात बॅरिकेड लावण्यात आले आहेत। एका प्रत्यक्षदर्शी आजीने हा हल्ला होताना पाहिला आहे। प्रेम प्रकरण किंवा पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। सीमा कांबळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। राहुल भिंगारकर आणि सीमा कांबळे हे अंबरनाथच्या बारकुपाडा भागात राहतात। सीमाने राहुलला पैसे दिले होते, मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। त्यातून आज सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ याबाबत बोलत असताना त्यांच्यात वाद झाला। त्या वादातून राहुलने सीमाची हत्या केली, मात्र राहुलसोबत चाकू घेऊन आला होता, त्यामुळे हत्या करण्याच्या उद्देशाने तो आला होता असं म्हणावं लागेल। सीमा ही विवाहित असून पतीपासून वेगळी राहते। राहुल आणि सीमाची मैत्री होती। पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलंय। सीमा कांबळे वयवर्ष 35 असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे। राहुल भिंगारकर वयवर्ष 29 असं अटक झालेल्या तरुणाचं नाव आहे। सीमा ही विवाहित आणि पतीपासून विभक्त राहत होती। सीमा आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते। त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले। सीमाने आरोपीला काही पैसे दिले होते। त्यानंतर काही दिवसांनी सीमाने आरोपीकडे दिलेले पैसे मागायला सुरुवात केली। उसने घेतलेले पैसे परत कर नाहीतर माझ्याशी लग्न कर असं सीमाने राहुलच्या मागे तगादा लावला होता। दरम्यान सोमवारी दोघांमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर या मुद्द्यावरून वाद झाला आणि यावेळी आरोपीने कशाचाही विचार न करता सीमावर धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यात सीमा गंभीर जखमी झाली। रुग्णालयात दाखल करण्याआधी तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तसेच आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे। नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते। त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफआयआर दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र तिची केस कारवाई घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते। नाही, त्या अनुषंगानं आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पी आयनी सांगितलेलं होतं। मी त्या अनुषंगानं PI साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास सांगितलं। लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ।